मी ना लगाड फार्म यांच्याकडून गिरगाईचं साजूक तूप मागवलं होतं, कारण मी खूप प्रकारचे तूप वापरून बघितले, पण प्रत्येक तुपात कसली ना कसली मिलावट असते. पण हे तूप वापरल्याने मी आत्ता निश्चिंत झाली, कारण यात कोणतीच मिलावट नाही आणि शुद्ध गाईचं तूप आहे. तर या तुपाविषयी सांगायचं झालं ना, तर हे तूप ट्रेडिशनल पद्धतीने बनवलेलं आहे. आज गव्हाचा शिरा केला आहे, कारण तो हेल्दी पण असतो आणि टेस्टीसुद्धा. तर तो कसा बनवला तेच मी तुम्हाला सांगते. तर त्यासाठी ना मी लगाड फार्मचं साजूक तूप वापरलं. नंतर त्यात गव्हाचं पीठ टाकून चांगलं खमंग वास येईल तोवर भाजून घेतलं. त्यानंतर भाजलेलं पीठ एका प्लेटमध्ये साईडला काढलं आणि परत 1 चम्मच तूप टाकून काजू बदाम मनुके फ्राय करून घेतले. त्यानंतर त्यात भाजलेलं गव्हाचं पीठ टाकलं आणि मग खिसलेला गूळ टाकून सर्व मिश्रण चांगलं मिक्स केलं आणि वरतून थोडं खोबऱ्याचं किस टाकलं आणि शेवटी गरम केलेलं पाणी ॲड केलं. तुम्ही यात दुधाचा पण वापर करू शकतात, हे ऑप्शनल आहे. त्यानंतर त्याला चांगलं मिक्स केलं. नंतर खोबऱ्याचं किस टाकलं. छान पूर्ण खमंग वास येत नाही तोवर शिराला पूर्ण शिजवून घेतलं. आणि जर का तुम्हाला पण लगाड फार्मचं साजूक तूप ऑर्डर करायचं असेल तर कॅप्शनमध्ये मी त्यांचा नंबर आणि ID मेन्शन करते, नक्की चेकआउट करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.